कसे आहात शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळे शिकूया. आज आपण इयत्ता 11वीच्या मानसशास्त्रातील पाठ 1 मानसशास्त्राची कथा शिकणार आहोत. चला तर मग बघूया आजच्या आपल्या प्रवासात काय काय आहे. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजूबाजूच्या वर्तनाच्या विचित्र दुनियेपासून. मग बघणार आहोत की मानसशास्त्र हे आत्म्याच्या अभ्यासापासून विज्ञानापर्यंत कसं पोहोचलं. त्यानंतर आपण भारतातल्या पहिल्या प्रयोगशाळेबद्दल जाणून घेऊ आणि भारतीय मानसशास्त्राची एक वेगळी ओळख कशी तयार झाली हे पाहू. आणि मग शेवटी पाहणार आहोत की मनाला समजून घेण्याचं खरं ध्येय काय असतं. चला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपल्या आजूबाजूच्या जगापासून. हे जग मानवीय वागणुकीने भरलेलं आहे, नाही का? आणि ही वागणूक कधीकधी आपल्याला खूप गोंधळात टाकते, अगदी विरोधाभासी वाटते. आपण रोजच्याच बातम्यांमध्ये किंवा अगदी आपल्या आसपास अशा गोष्टी बघतो ऐकतो. म्हणजे बघा ना, एकीकडे एक पत्नी आपल्या पतीला किडनी दान करते, तर दुसरीकडे मालमत्तेच्या छोट्याशा तुकड्यासाठी सख्खा भाऊ भावाचा जीव घेतो. हे किती टोकाचं आहे, नाही का? कुणीतरी दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो, तर कुणीतरी परीक्षेत नापास झालं म्हणून टोकाचं पाऊल उचलतं. आणि मग हा प्रश्न पडतोच की लोक इतके वेगवेगळे का वागतात? असं का होतं? म्हणजे ह्या सगळ्या वागण्यामागे नेमकं काय दडलेलं असतं? आणि हेच ते कोडं आहे जे आपलं मानसशास्त्र सोडवायचा प्रयत्न करतं. आता बघा, मनाला समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, तो काही आजचा नाही, तो शतकानुशतके चालत आलाय. आधी हे काम तत्वज्ञानी करायचे, पण मग तत्वज्ञानातून मानसशास्त्र एक विज्ञान म्हणून कसं जन्माला आलं, ही गोष्ट मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. अगदी सायकॉलॉजी या नावामध्येच त्याचा इतिहास दडलाय. हा शब्द आलाय 2 ग्रीक शब्दांवरून. सायकी, ज्याचा अर्थ होतो आत्मा, आणि लोगोस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास होता. आणि हा अभ्यास फक्त कुठल्या एकाच ठिकाणी नाही, तर जगभर सुरू होता. पश्चिमेकडे प्लेटोसारखे मोठे तत्वज्ञानी होते, तर आपल्या प्राचीन भारतात पतंजलींची योगसूत्रे होती. या दोन्हींमध्ये मानवी मनाचा आणि वर्तनाचा किती खोलवर विचार केला गेलाय हे आपल्याला दिसतं. पण मग एक मोठा टर्निंग पॉइंट आला. साल होतं 1879. यावर्षी मानसशास्त्र, जे तोपर्यंत फक्त विचारांपुरतं मर्यादित होतं, ते एका वैज्ञानिक प्रयोगशाळेत पोहोचलं. जर्मनीमध्ये विल्हेम वुंट यांनी जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली आणि त्यांनी बोधावस्थेवर म्हणजे आपल्या जागृत मनावर प्रयोग सुरू केले. आणि मग काही वर्षांनी आले सिग्मंड फ्रॉइड, ज्यांनी अवधमन म्हणजे अनकॉन्शियस माइंड ही संकल्पना मांडून तर सगळं चित्रच बदलून टाकलं. बरं, हे झालं जगाचं. आता पाहूया हा मानसशास्त्राचा प्रवाह आपल्या भारतात कसा पोचला आणि इथे त्याने आपली ओळख कशी निर्माण केली. भारताच्या दृष्टीने एक वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं, ते म्हणजे 1916. याच वर्षी भारतात मानसशास्त्राची अधिकृत सुरुवात झाली. पाश्चात्य देशांमध्ये जी प्रगती होत होती त्यातून प्रेरणा घेऊन सर आशुतोष मुखर्जी यांच्या पुढाकाराने कलकत्ता विद्यापीठात मानसशास्त्राचा पहिला स्वतंत्र विभाग सुरू झाला. आणि या संपूर्ण कामाचं श्रेय जातं डॉक्टर नरेंद्रनाथ सेनगुप्ता यांना. त्यांना उगाच भारतीय मानसशास्त्राचे जनक म्हटलं जात नाही. हार्वर्डमध्ये शिकून आलेले त्यांनी फक्त विभागाची स्थापना नाही केली, तर 1924 मध्ये इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना केली आणि 1925 मध्ये देशातलं पहिलं मानसशास्त्रीय जर्नल इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजी सुरू करून या शास्त्राचा पाया अगदी भक्कम केला. आता भारतात मानसशास्त्र रुळायला लागलं तसं ते फक्त पाश्चात्य विचारांची नक्कल करून थांबलं नाही. त्याने भारताचा जो समृद्ध तात्विक वारसा आहे त्याला सोबत घेऊन एक स्वतःची वेगळी ओळख तयार करायला सुरुवात केली. हे बघा, इथे फरक खूप मस्त दिसतो. पाश्चात्य विचारांमध्ये विशेषतः फ्रॉइडच्या अबोध मनावर खूप जोर दिला गेला. म्हणजे आपल्या लपलेल्या इच्छा, लहानपणीचे अनुभव हे आपलं वर्तन ठरवतात. याउलट आपल्या भारतीय उपनिषदांमध्ये पंचकोश नावाची एक सुंदर संकल्पना आहे. त्यानुसार आपलं अस्तित्व हे एकावर एक असलेल्या 5 स्तरांचं बनलेलं आहे, अगदी आपल्या भौतिक शरीरापासून ते आतल्या आनंदमय आत्म्यापर्यंत. आणि मग काय झालं, भारतीय मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की फक्त पाश्चात्य मॉडेल आपल्याकडे तंतोतंत लागू पडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक विचारांमधले कोश, दोष, गुण यांसारख्या संकल्पनांना मानसशास्त्राशी जोडायला सुरुवात केली. योग आणि प्राणायाम यांसारख्या गोष्टींवर शास्त्रीय संशोधन झालं आणि तेव्हा सिद्ध झालं की त्यांचा आपल्या एकाग्रतेवर, स्मरणशक्तीवर किती सकारात्मक परिणाम होतो. ठीक आहे, तर मग या सगळ्या अभ्यासाचं, या विज्ञानाचं अंतिम ध्येय काय आहे? मानसशास्त्राची एकूण 4 स्पष्ट ध्येय आहेत. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं ध्येय आहे वर्णन.
म्हणजे एखादं वर्तन जसं आहे तसं तटस्थपणे मांडणं. दुसरं आहे स्पष्टीकरण. ते वर्तन का घडतंय यामागची कारणं शोधणं. तिसरं म्हणजे पूर्वकथन. भविष्यात तशी परिस्थिती आल्यास ते वर्तन पुन्हा घडेल का याचा अंदाज बांधणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं ध्येय आहे नियंत्रण. म्हणजे ते वर्तन बदलून किंवा त्याला योग्य दिशा देऊन व्यक्तीचं जीवन अधिक चांगलं बनवणं. सुरुवातीच्या काळातले एक मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॉटसन म्हणाले होते की माणूस एक यंत्र आहे आणि त्याची प्रत्येक क्रिया ही पर्यावरणाचा परिणाम आहे. हा एक दृष्टिकोन होता. पण आपण आत्तापर्यंत पाहिलंय की आजचं मानसशास्त्र खूप पुढे गेलंय. ते फक्त पर्यावरणाचा नाही तर आपली जैविक रचना, आपलं मन आणि आपलं पर्यावरण या तिघांच्या गुंतागुंतीच्या नात्याचा अभ्यास करतं. तर आत्म्याचा अभ्यास करण्यापासून ते आता मेंदूच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करण्यापर्यंत मानसशास्त्राची ही कथा अजूनही पूर्ण झालेली नाही. ती रोज लिहिली जातीये. मानवी मनाला पूर्णपणे समजून घेण्याचा हा प्रवास खरंच आपल्या काळातील सर्वात मोठ्या आणि रोमांचक वैज्ञानिक प्रवासांपैकी एक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.